योगेश, माफ करा, योगेश स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्रायकरला असेल मनोज, नाही का, योगेश माने आणि मनोज जाधव. परंतु तसं पाहिलं तर आमच्याकडे दोन्ही नावाचे खेळाडू इथे आहेत. एक मानेचे बी आहेत आणि दुसरा मनोज बी देखील आहे. हा मात्र इथं काल रेकॉर्ड करतोय. स्टार खेळाडू मंथन कुदळे याने देखील मैदानामध्ये एक वादळी खेळी खेळली होती, परंतु थोडासा एक शॉट चुकला आणि मॅच सुकली. चुकला तो हुकला म्हणलं जातं. पहिला चेंडू इथं मारायचा प्रयत्न, पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. स्वीपचा फटका मारलाय, चेंडू जातो डीप, बॅकवर्ड करले, सीमा रेषा पार करेल. इथं 4 धावा चौकार येतोय. दोन चेंडू 2 चौकार मारले गेले आणि दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 4 धावा. 8 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 8 धावा झाल्या इथं. उद्याची पहिली मॅच जी 8:30 वाजता होणार आहे याची नोंद घ्यायची. बरोबर 8:30 म्हणजे 8:30 वाजता याची नोंद घ्यायची. आचेगाव क्रिकेट संघ विरुद्ध वळसंग या दोन संघादरम्यान पहिली मॅच असेल याची नोंद घेणे. आणि दोन्ही संघांनी सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग करायची इथे. दिवस मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट किपरकडे. निर्धाव डॉट चेंडू टाकला गेलाय आणि निश्चितच परत एक बार इथं सांगितलं जाईल, सर्व कॅप्टननी लक्षात ठेवायचं, तुम्हाला जो टाइम दिलाय त्या टाइमच्या वेळेचं तुम्ही वेळेत उपस्थित व्हायचंय. एखादा संघ फारच जर वेळ करत असेल त्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची. जास्तीत जास्त आम्ही तुमचं एक 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास जास्त वाट बघू. 15 मिनिटं, आणि 15 मिनिटं जर तुम्ही इथं उपस्थित राहिला नाही तर संघाला तुमच्या स्पर्धेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची. अच्छी गेंद इस बार कट करना चाहते थे, गेंद बल्लेबाज को बीट करेंगे. अकलूज परिसरातील हा नामवंत क्रिकेट संघ म्हणून या क्रिकेट संघाला ओळखलं जातं, निमगाव क्रिकेट संघ. ग्रामीण भागाच्या गावाच्या कित्येक स्पर्धा जिंकणारा हा संघ अकलूज भागातील. इथं मात्र माळशिरस तालुक्यातील हा नामवंत क्रिकेट संघ गणला जातो. रिव्हर्सचा फटका खेळलाय, पंच म्हणतात 6 धावा षटकार येतोय. या 6 धावांची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14 धावा. पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है, स्कोर है केवल 14 की योग पर. चला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. डिसिजन ऑफ पेंडिंग, थर्ड अंपायर. आणि टुर्नामेंट कमिटीने जो निर्णय कळवलाय, म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागातील जर खेळाडू असाल तर तुम्हाला 2 आयकॉन घेण्याची संधी दिली गेली. आणि जर तालुका मध्ये नो आइकॉन, नो एक्स्ट्रा प्लेयर ले सकते हैं, लेकिन आप ही ले सकते हैं यहाँ के, लेकिन बाहर का प्लेयर आप नहीं ले सकते. तालुका छोड़ के और तालुके का प्लेयर नहीं ले सकते. बाउंड्री 4 धावा आहे. चला 4 धावा, तिसरा चौकार येतोय आणि 3 चौकारांसह पहिल्या षटकानंतर झाल्या डबल 12 धावा. आपले जेडी म्हणजे विजय शिंदे यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम असेल जेडी. जेडी यांची टीम मी देखील अतिशय चांगली लढली इथे, मंद्रुपचा संघ. जेडींचे बंधू आलते आमचे मित्र सुरेश, त्यांनी अनगरमध्ये जबरदस्त कॅच पकडली होती. अजून देखील मला आठवण येते कॅच. ओ सुरेश चेंडू टाकला गेलाय. इथं जातो विकेट किपरच्या मागे थर्डमॅनला, शॉर्ट फाईन लिगला माफ करा, अभि खराडे. हा देखील निश्चितच तालुक्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ज्याची गणना केली जाते. तालुक्यातील निश्चितच माळशिरस तालुक्याचा हा मला वाटतं उभरता सितारा है मिस्टर अभि खराडे. ऑफ टर्न के बाहर चले गए, लपेट लिया इस बार, बहुत ही बढ़िया अंदाज का स्ट्रोक.
ऑफ स्टंप के बाहर चले गए, गेंद स्टंप में आ रही थी, बल्ले के बीचों बीच ले लिया, ऑन साइड में लगा दिया, शानदार जानदार, ये जवाबदार बिल्कुल छक्का निकल रहा है और निश्चित ही कहा जा सकता है जबाबदार फलंदाजाचा हा रुबाबदार फटका, आपला फटका 440चा झटका. इस बार बिल्कुल मारना चाहते हैं, गेंद हवा में जा गया, देखना फील्डर बहुत दूर है, ना विकेट कीपर पकड़ पाएंगे ना फील्डर पकड़ पाएंगे. 2 रन लेने का अवसर बनता हुआ, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर केवल 20 की ऑफ पर. जहां तक की बल्लेबाजी की बात करना चाहेंगे, मनोज जाधव अतिशय आक्रमक खेळतो, 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या. दुसरीकडे योगेश योगेश माने खेळतो वैयक्तिक 12 धावसंख्येवर, धावसंख्या झाली ती 20 धावा. अच्छी गेंद पैरों के पास आई, इस बार ऑन साइड में मारा जाता हुआ, विकेट कीपर के पीछे गेंददार गए, किसी को मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा इस बार, बहुत ही खूबसूरती के साथ ये चौका लगाया जा रहा है. आगे बढ़ता हुआ स्कोर 24 रन 24 की योग पर. इस बार मारना चाहते थे, गेंद बल्ले का एज लगा वहां पर, विकेट कीपर ने बिल्कुल विकेटों के पीछे कैच को पकड़ा, बिल्कुल विकेट चली जा रही है, लगता हुआ जोर का झटका धीरे से लग रहा है. तर निश्चितच आता गोलंदाजीला फलंदाजीला पाहतो दावखुरा फलंदाज. तुमचं नाव सांगा बॅट्समन वरून, बॅट्समन पेर चप्पू. माने, आकाश माने का, युवराज मन, रविराज. इस बार इसी के साथ बिल्कुल जहां तक की ओव्हर्स की बात करना चाहेंगे, इथं मात्र षटकाची समाप्ती होतीये. तसं पाहिलं तर 2 षटकं संपली आणि धावा झाल्या 24 धावा. आणि जर सांकेतिक भाषेत जर सांगायचं झालं तर चेंडू टाकले गेले 1 डझन, धावा झाल्या 2 डझन, म्हणजेच 12 मध्ये 24 झाले तिथे. निश्चितच वीर बराडा चषक क्रिकेट स्पर्धा जर आपण पाहिली तर निश्चितच सोलापूरच्या क्रिकेटमध्ये अभिमान असणारी स्पर्धा म्हणजे स्वाभिमान, अभिमान आणि सन्मान, ही आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा वीर बराडा चषक क्रिकेट स्पर्धा. अब गेंदबाजी करने के लिए अक्षय बोडरे गेंदबाजी करने के लिए आएंगे. अक्षय बोडरे निश्चितच परवा आपली जी स्पर्धा झाली ती मालक चषक मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून संघाकडून आले होते खेळायला. अक्षय बोडरे, निश्चितच अक्षय बोडरे अतिशय नामवंत क्रिकेटपटू, माळशिरस तालुक्याचा हा निश्चित उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, अनेक मैदान गाजवणारा हा खेळाडू निश्चितच अक्षय बोडरे.
ओ सुरेख चेंडू टाकला गेला. इथं मात्र फुल लेन चेंडू होता. सरळ टाकलाय ना कट केलाय. सरळ जातो चेंडू. 24 धावा झालाय. तिसरं षटक टाकलं जातंय. 4 ओव्हरची मॅच. 24. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतोय. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. इथं मात्र विकेट किपरकडे चेंडू जाईल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी अक्षय बोडरे करून तुम्ही वरच्या लेवलचा क्रिकेटपटू झाल्यानंतर तुम्हाला क्रिकेटचा प्रतिनिधिक अनुभव आहे. तो अनुभव मात्र इथं गोलंदाजीमध्ये दाखवतो अक्षय बोडरे. अतिशय चांगली गोलंदाजी केली गेली. काल ज्या गोलंदाने शेवटची मॅच म्हणजे वर वाटर मनोज माने जी संधी निर्माण केली आणि त्या संधीचं सोनं करणारा गोलंदाज म्हणजे अतुल, याचं देखील इथं आगमन झालं. त्याचं देखील आपण स्वागत करूया. इथे अतुल कडून देखील काल न कळत थोडीशी चूक झाली होती, परंतु चूक सुधारली. चुकी जरी केला तर तुम्ही मॅच जिंकून दिला, याला महत्व आहे. इस बार मारने की कोशिश. अच्छी गेंद इस बार बिल्कुल मानना चाहते हैं गेंददार के. बिल्कुल डीप कवर पॉइंट क्षेत्र में निकलती गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. इस बार ये 4 रन मिलेंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 32 पे जाकर पहुंच रही है. जहां तक की ओव्हर्स की बात करना चाहेंगे, इथं मात्र 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांत धावा झाल्यात 32 धावा. आदरणीय सन्माननीय रंजन आंडे साहेबांचं देखील तर शुभागमन झालंय. निश्चितच त्यांचं मी इथं वेलकम करतो. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. रंजन आंडे सर आपका वेलकम करते. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आपल्या आर्मीच्या मॅचेस ज्या असतात त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू म्हणून रंजन आंडे साहेबांची ओळख आहे आणि नार्थोट क्रिकेटमध्ये कित्येक वर्षांनी क्रिकेट देखील खेळलाय. त्यांचं मी इथं वेलकम करतोय. स्लोअर वन चेंडू इथं मात्र ऑफस्टमच्या बाहेर जास्त चेंडू कट होतोय. निनाद पवार गोलंदाजीला येतोय आणि निनाद पवारच्या पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जातो. पंच म्हणतात बॅट बॉल असेल. सिंगल धाब्याची भर. भारतीय धावसंख्या झाली ती 33 धावा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू त्याच शैलीत टाकला गेला. पंच म्हणतात त्याच शैलीत पुन्हा व्हाईट बॉल असेल. परत एक धाब्याची भर इथं स्कोरबोर्ड मध्ये होती. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 35 धावा. निनाद पवार बद्दल जर सांगायचं झालं तर निश्चितच मेडिकल असोसिएशनच्या मी मॅचेस गेल्या 13 वर्षापासून करतो आणि 13 वर्षामध्ये सातत्याने यांचा संघच फायनल चॅम्पियन ठरत असतो. दरवर्षी मार्शिरस क्रिकेट संघ हा मेडिकल मॅचेसचा चॅम्पियन संघ आणि त्या संघाचा हुकमी खेळाडू निश्चितच या ठिकाणी मानला जाईल. इस बार मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंददार के वहां पर फील्डर मौजूद है और बिल्कुल बहुत शानदार
विकेट कीपर ने विकेट के पीछे कैच को पकड़ा, वहां पर विकेट कीपर है, नाव सांगा विकेट कीपरचं भैया. सुनील. आणि निश्चितच जर तुम्ही म्हणजे ग्रामीण संघ जर आयकॉन स्पर्धा आयकॉन खेळाडूला घेणार असेल तरी देखील मात्र त्यामध्ये कमिटीने एक निर्णय ठेवला, म्हणजे स्पर्धामध्ये रंगत राहावी हा निर्णय त्यांचा त्यामागचा उद्देश आहे. आणि आयकॉन खेळाडू जे असतील दोन आयकॉन तुम्ही संघामध्ये सामील करू शकता. परंतु गोलंदाजी करताना समजा एखादी मॅच 5 ओव्हरची असेल, त्या मॅच मध्ये आयकॉन खेळाडू फक्त 2 ओव्हर टाकू शकतील याची आपण नोंद घ्यायची आहे. 2 बॉलर फक्त आयकॉनला एकच ओव्हर असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि जर मॅच 6 ओव्हरची असेल तर तेव्हा कमिटी सांगेल तेव्हाच काय निर्णय घ्यायचा आहे. आता नाही, मला जे सांगितले गेलं इथं एक बॉलरला एक आयकॉन, गोलंदाजला 1 ओव्हर असेल इथं गोलंदाजीमध्ये. धावाची संधी इथं येईल. निनाद पवारने या गोलंदाजीमध्ये निश्चितच धावा रोखलेल्या आहेत. धावा रोखून ठेवणारी गोलंदाजी, धावा रोखून ठेवणारी गोलंदाजी, म्हणूनच यांचं नाव आहे निनाद, म्हणजे नाद नाही करायचा पवारचा, निनाद पवारचा. रंजन सर कृपया स्टेजकडे यायचंय. आता इथं मात्र आपण दिनेशला बॅटिंगला पाठवले गेले. दिनेशने आलेला आडवा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूर येतील, चेंडू पैकीपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. या 2 धावांनी संघाची भारतीय धावसंख्या 4 षटकांतर 40 धावा, 4 गडी बाद. आणि जर स्पर्धेमध्ये पाहिलं 4-4-4 आ रहा है, यानी कि इसका मतलब 4 चांद लगाने वाली टूर्नामेंट यहाँ पर चल रही है. इस मैदान के हिसाब से देखा जाए तो 4 चांद लगाने वाली टूर्नामेंट यहाँ पर रखी जा रही है, जिस टूर्नामेंट का नाम वीर महाराणा चषक है. थोडस एक विनंती आहे, रामलो जरा सरकार पलीकड साईडला बसा, तुम्ही इथं टीम बसेल थोडस प्लीज, विनंती आहे प्लीज, थोडस विनंती आहे, पलीकड साईडला बसा आपण. मला वाटतं जे आता इथं आपल्याला एक अतिशय स्टायलिश जे व्यक्ती दिसत आहेत तिथे, म्हणजे रंजन हांडे साहेबांच्या बाजूला कुणाला पाहिलं होतं, मला वाटलं कुठे एक आपले सुपरस्टार खेळाडू आहेत ज्यांनी RFCC क्रिकेट संघाची जी नाव होती ती कोपऱ्यापर्यंत पोहोचवली, म्हणजेच आपले राहुल सोनवणे, मिस्टर स्टायलिश क्यूट मॅन राहुल सोनवणे तिथं थांबलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. चला लवकर, मी विनंती करतो बॅटिंग संघ, कुरुल संघ वेळ करू नका. बरं अजून परत इथून 4 सामने, तुमची मॅच म्हणजे 4.5 इनिंग आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. आणि सध्याचे दिवस जे आहेत थंडीचे आहेत, आणि थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस छोटा असतो. 5:30 वाजता काल पाहिलं होतं की अंधार पडला होता, त्याच्यामुळं वेळ इथं वाचवायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. समय के साथ चलना है, समय के साथ रहेंगे तो मैचेस कंप्लीट होंगे, वरना यहाँ पर प्रॉब्लम हो सकती है. आमचे कुलकर्णी सर म्हणतात की या स्पर्धेमध्ये अजून रेकॉर्ड करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. वीर मराठा चषकामध्ये पहिला क्रमांकासाठी 1.25 लाख हा देखील एक रेकॉर्ड म्हणावा लागेल. या ग्राउंडमध्ये 71,000 मला वाटतं सर्वात मोठं पारितोषिक असेल याच्या अगोदर, इथलं पारितोषिक. या ग्राउंड मला वाटतं 50,000च्या वर कधी स्पर्धा झाल्या नसतील, 50,000च्या आसपास स्पर्धा झाल्या आहेत, परंतु पहिल्यांदा पाहतोय की 1.72,71,051 रुपये. सोलापूर सिटीची सर्वात नंबर 1 ची स्पर्धा. आणि त्यानंतर या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगतायत की खेळाडू पडल्यानंतर आपण टेनिस बॉलला कोठेच पाहत नाही की फर्स्ट एड किक असतं, ते देखील इथं ठेवलं गेलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी निमगाव संघाची जय बिरूची जोडी, तो हंस की जोड क्रिकेट में कहा जाता है. निमगाव क्रिकेट संघाचे 2 क्रिकेटचे चाक म्हणजेच आपले अक्षय बोडरे आणि निनाद पवार इथं बॅटिंगला जाताना आपण पाहतोय.
बारामतीचे निश्चितच आपले सुजितजी खलाटे साहेब, अक्षय सर, निराज सर तुमच्यावर जोडले गेलेत आणि तुमचे ते म्हणतात की माझी फेवरेट टीम कुठली असेल तर निमगावची टीम आहे आणि तुम्हाला या मॅच साठी त्यांच्याकडून शुभेच्छा दिल्या गेल्यात. सुजितजी खलाटे साहेब तुमचं देखील मी इथं या ठिकाणी वीर मराठा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही युट्यूबला जोडला गेलात याबद्दल मी तुमचं सहर्ष स्वागत करतो इथे. इथं मात्र अक्षय बोडरे आलेला चेंडू म्हणतोय चेंडू फोड रे. पहिली गेंद पर बहुत ही जबरदस्त अंदाज का स्ट्रोक. इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए इस बार उठाकर खेलना चाहते हैं गेंददार के बिल्कुल डीप कवर पॉइंट क्षेत्र में निकल रही है. खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे 2 रन लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 6 की ऑफ पर. टार्गेट मला वाटतं 40 धावाचं 41 धावाचं टार्गेट आहे. 40 बनवल्या गेल्यात आणि 41 करायच्या तिथे मॅच जिंकायला. इस बार अक्षय बोडरे चेंडूच्या बॅटीच्या मधोमध घेऊन उंच उंच फटका खेळला गेलाय. इरादा पक्का दे धक्का बल्लेबाज ने मारा क्लासिकल आसमानी लंबा छक्का और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल रन संख्या इस वक्त कुल मिलाकर पहुंच रही है 12 की योग पर. 12 आणि मागच्या चेंडूवर क्या कसके मारा मिस्टर अक्षय बोडरे ने वहां पे. इस बार गेंद इस बार सीधा मारा इस बार गेंद हवा में है नीचे है खिलाड़ी क्या ले सकते हैं कैच नहीं लेकिन 2 रन तो लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 14 की योग पर. बारामती से सुजीत जी खलाटे वहां पर मैच देख रहे हैं बिल्कुल. और इनकी फेवरेट टीम कौन सी है उन्होंने कहा कि मेरी फेवरेट टीम इस वक्त मैच खेल रही है. तो निनाद पवार और बिल्कुल अक्षय बोडरे के बैटिंग के दीवाने हैं
और मिस्टर सुजित खलाटे. पुढचा चेंडू ऑस्टमच्या खूपच दूर गेलाय. इथं मात्र सेकंड लाईनच्या बाहेर देखील चेंडू जातो. पंच म्हणतात बॅट बॉल असेल आणि एका धाबेनिशी संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते 15 धाबा. ओ इथं मात्र हेलिकॉप्टर चालवलाय. हेलिकॉप्टर सरळ फटका खोदून काढलाय फटका. चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार पार येतोय देखना चौकार. निश्चितच काल इथं मात्र एक रेकॉर्ड झाला आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असेल जो संघ पहिली मॅच जिंकतोय तो क्वालिफाय झाला नाहीये. आणि बघावं लागेल हा रेकॉर्ड आतापर्यंत रेकॉर्ड आहे. पहिले दोन्ही मॅचेस जिंकलेली टीम क्वालिफाय झाली नाहीये. हा रेकॉर्ड आहे या स्पर्धेचा. फक्त बीर मराठा संघ यांनी मात्र हा रेकॉर्ड केलाय काल. युविका सीसी संघाने हा रेकॉर्ड केलाय. 3 मॅच जिंकण्याचा पराक्रम फक्त एकच संघ केलाय. 8 आप मध्ये म्हणजे 6 मध्ये 6 संघ. ओ बहुत अच्छी गेंद थी. बैट्समैन के बैट के करीब से जार के पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. निमगाव क्रिकेट संघाला निश्चित आमचे सचिन लोंढे म्हणजे निनाद पवार यांचे अतिशय जवळचे मित्र यांचं देखील सहकार्य मिळताना आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी आणि निश्चितच आता एक कमेंट बॉक्समध्ये इथे एक कमेंट आली आहे. निश्चितच आपले कुलकर्णी सरांचं किती प्रेम त्या प्रेक्षकाचं आहे आपण पाहतोय. मला एकाने विचारलंय की शंकर सर कुलकर्णी सरांचा मोबाईल हरवलाय का म्हणजे सापडलं का म्हणतायत ते. मी म्हणलो ठीक आहे सापडलंय साहेब सापडलंय तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता गोलंदाजीला नवीन षटक घेऊन बॉलिंगला येतोय. बॉलर नेम प्लीज. मिस्टर बॉलर आकाश. आकाश माने गोलंदाजीला येतोय आणि माने नाव म्हणलं तर काल मैदानामध्ये एक वादळ होतं. त्या वादळाचं नाव एका षटकामध्ये लागोपाठ 5 विकेट घेण्याचा पराक्रम. हा पराक्रम नहीं भीम पराक्रम ज्याला म्हणलं जाईल. ये बिल्कुल ये सुनामी आंधी लाने वाली गेंदबाजी यहाँ पर हुई थी. 12 गेंदों में 15 रन चाहिए थे. उस वक्त मिडन और फेंका. साथ ही साथ लगातार 5 गेंदों में 5 विकेट लेने का पराक्रम किया है. कुणी केलाय हा मनोज माने ने केलाय. माने ना माने मनोज माने क्रिकेट के परिपूर्ण खिलाड़ी हैं. चलेंगे अंपर कह रहे कि नो बॉल का इशारा बता जा रहा. नो बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 20 पे जाकर पहुंच रहा है. स्कोर नो बॉल पर ये बार ये तगड़ा प्रहार निकलता हुआ निनाद पवार के बैट से निकलता हुआ. क्या जबरदस्त फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल और ये लगता हुआ सक्सेसफुल स्ट्रोक निकल रहा है. वाघाची धार बॉल लाईफ फार कणकणित धनधनित पावरफुल षटकार. गोलंदाजाने 2 भीमर टाकले. इथं मात्र धावसंख्या जर पाहिली 27 धावा झाल्या. 27 रन. मॅच जिंकायची तर फक्त 14 धावा करायचे आहेत. फक्त 14 धावा करायचे आहेत. यानंतरची जी मॅच असेल यानंतरची जी मॅच आणि नंतर यानंतर आपण चिठ्ठ्याचा कार्यक्रम देखील करणार आहोत. तिथं म्हणजे तालुका हापचा कुणाची मॅच कुणावर आहे याचे मात्र मॅचेसच्या चिठ्ठ्या सोडून चिठ्ठ्या काढल्या जातील. वरुण बॉलर पे सीधा महाराज बार गेंद बॉलर टू बैक निकल रही है. इस बार हवा में गेंद है. नीचे खिलाड़ी कैच ले सकते हैं नहीं लेकिन पैरों से गेंद को रोकने की कोशिश की जा रही है. फिर भी 1 रन मिलेगा या दूसरे की दौड़ आराम के साथ हो रही है और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 29 रन 29. वरुण बॉलर पे छप्पो. बॉलर नेम सचिन.
सुशील सर. आणि सुशील नाव जर म्हणलं तर सोलापूरमध्ये या ग्राउंडवर एकच नाव घेतलं जातं, मिस्टर कन्ना चौक एक्सप्रेस, मीनार एक्सप्रेस, सुशील कन्ना. इस बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बल्लेबाज को बीट करती गेंद विकेट कीपर के पास जा. यानंतर बम बम बोले चषक ते आयोजक आमचे मित्र नरेश कणकी, साई नावाने ज्यांना ओळखतो आपण, ते देखील इथं बसले. त्यांचं स्वागत असेल. त्यांची टीम आहे सर कार्तिक चिकनी सर, सर कार्तिक चिकनी सर. आणि त्या स्पर्धेला इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल एक्सलेंट राइट निकलता बात. देखिए टाइमिंग, देखिए नजाकत, देखिए टाइमिंग. वो पुष्कर 4 रन मिलेंगे, 8 रन चाहिए मैच जीतने के लिए. समाजातील स्पर्धा म्हणजेच निश्चितच ओपन स्पर्धा इथं वैभव सरांनी भरवली. वीर महाराणा चषक जरी नाव असलं तर स्पर्धा मात्र ओपन आहे. खुल्या गटातील सर्वात मानाची, सन्मानाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा. ओ एक हातात, काय जबरदस्त फटका. निनाद पवार, नाद नाही करायचा. जबरदस्त पॉवरफुल बॅटिंग. निश्चितच एका हाताने षटकार मारण्याचा पराक्रम कोणी केला हे कुलकर्णी संघ मला इथं आठवत आहेत, राहुल चिपरेने. परंतु राहुल अशा प्रकारचे फटके नाही मिड विकेटला मारतो तो. त्यांनी मारलाय पॉइंटला. अतिशय वेगळ्या शैलीमध्ये, वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळलाय. आता 2 धाबा करायचे आहेत. तिथं मात्र फटका मारायचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे जातो चेंडू. तिथं मात्र क्षेत्ररक्षक असतील. आणि कुरुल संघ मात्र मला वाटतं ग्रामीण भागातील एक संघ आहे. मोहोळ तालुक्यातील हा संघ, कुरुलचा संघ. निश्चित असे मॅचेस खेळताना मला क्रिकेटचा अनुभव होईल आणि निश्चित तुमच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. तुमच्यासाठी स्पर्धा मला वाटतं एक अनुभवाची शिदोरी असेल. इस बार गेंद इसी के साथ ये नो बॉल और स्कोर नाउ इज इक्वल. स्कोर नाउ इज इक्वल. मैच जीतना है तो रन बनाने हैं, केवल सिंगल रन चाहिए मैच जीतने के लिए. पंच म्हणतायत की फ्री आहे, तुम्हाला लायसन दिलं गेलंय. आता बघूया निनाद पवार काय करतो बॅटिंग मध्ये, बघावं लागेल इथे. मारना चाहते गेंद, बल्लेबाज की बिल्कुल पैरों पर लगती गेंद. लेग बाइट्स. आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये निमगाव क्रिकेट संघाने अतिशय एकतर्फी अंदाजामध्ये विजय संपादन केलाय. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? अय सागर, एवढी गडबड. विश्वजित पवार म्हणजे